नमस्कार मित्रांनो, C2 या संदर्भातल्या मतदारासोबत त्याच्या कुटुंबातील इतर मतदाराला कसे मॅप करायचे, ज्याला आपण प्रोगन्सी म्हणतो, ते आपण समजून घेऊया. सर्वप्रथम मी या ठिकाणी ज्यांच्यासोबत मॅपिंग करायचे आहे त्यांचं नाव आणि एपिक नंबर या ठिकाणी घेतलेला आहे. याला मी ॲड प्रोगन्सी म्हणतो आहे. त्यानंतर ज्यांना या ठिकाणी मॅप करायचा आहे त्यांचा एपिक नंबर टाकत आहे. आणि सबमिट बटनावर क्लिक करूया. या ठिकाणी संबंधिताचं नाव आलेलं आहे आणि तुम्हाला या ठिकाणी रिलेटिव्ह फुल नेमच्या खाली रिलेशन विथ इलेक्टर सिलेक्ट करायचं आहे. मी ज्यांच्यासोबत यांना मॅप करत आहे ते ह्यांचे वडील आहेत, म्हणजेच हा संबंधित इलेक्टरचा मुलगा आहे, म्हणून मी इथे सन निवडत आहे आणि ॲड म्हणत आहे. आता या ठिकाणी तुमच्या लक्षात आलं असेल, यापूर्वी फक्त अनमॅप इलेक्टर आणि ॲड प्रोगन्सी होतं. आता मात्र व्ह्यू आणि एडिट प्रोगन्सी 1 असं आलेलं आहे. आता लक्षात घ्या, ज्याला तुम्ही या ठिकाणी मॅप केलेला आहे त्या मुलाच्या 2024च्या यादीतील रकान्यामध्ये C2 लिहायचं आहे आणि तुम्ही ज्यांच्यासोबत याला मॅप केलेलं आहे त्यांच्या रकान्यातील इतर बाबी जशाच्या तशा लिहायच्या आहेत. म्हणजे C1च्या नंतर मी जे लिहिलं होतं ते आता C2च्या नंतर लिहित आहे. म्हणजेच मला या ठिकाणी पहिला मतदारसंघ, त्यानंतर मतदार यादी क्रमांक आणि 2002च्या मतदार यादीतील आत्ता मी मॅप केलेल्या मुलाच्या वडिलाचा अनुक्रमांक टाकायचा आहे. अशा पद्धतीनं आपल्याला C2 ही पद्धत पूर्ण करता येईल.